या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। महाराष्ट्राचे कधी काळचे महापुरुष अण्णा हजारे यांचे नुकतेच टीव्हीवर दर्शन झाले। मीडियाने त्यांना शोधून काढले व अण्णा हे 12 वर्षांनी जागे झाल्याचे दिसले। त्याचा सर्वांना आनंद व्हायलाच हवा। कुणी म्हणतात ते 12 वर्ष झोपी गेले, पण हे ठीक वाटत नाही। रस्त्यात पडलेला दगडही कामाचा असतो असं म्हणतात ते उगाच नव्हे। अण्णा हजारे हे तर नसानसात भ्रष्टाचार विरोधाने भरलेले। त्यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचारी मंत्र्यांना सळो की पळो केलं होतं व माहिती अधिकार कायदा आणला, पण त्या काळी काही सत्तारूढ राजकारण्यांना त्यांचे काम अडथळा वाटले। त्यांना वाकड्या तोंडाचा गांधी अशीही उपाधी देण्यात आली होती। वाकड्या तोंडाचा का असेना, पण गांधी तरी म्हटले। कधी काळी सन 1920 नंतर देशाच्या राजकीय पटलावर आलेल्या महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हाने दिली। तशीच अण्णा हजारे यांनी देखील महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना सत्ताधीश मंत्र्यांना दिली। तेव्हा अण्णा म्हणजे भ्रष्टाचार मुक्त NOC प्रमाणपत्र देणारी बिनसरकारी एजन्सी आहे काय, अशी टीका झाली होती। पण सन 2011-12 मध्ये अण्णांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचार विरुद्ध लोकपालाच्या कक्षेत पंतप्रधानांचाही भ्रष्टाचार आणा म्हणत दिल्लीत आंदोलन केलं। तेथे अरविंद केजरीवाल नामक युवक, किरण बेदी यांच्यासारखे अनेक जण अण्णांच्या आंदोलनात जाऊन मिळाले। केजरीवाल तेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलन चालवित होते। काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीविरुद्ध तरुणांनी सत्तेत जावे असे अण्णा म्हणाले। किरण बेदी पुढे राज्यपाल बनल्या व केजरीवाल यांनी दिल्लीत भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा पुकारला। ते मुख्यमंत्री बनले। अण्णांच्या आंदोलनाने काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली व अण्णांचा रोल संपला आणि ते घरी परतले। काँग्रेसी राजवटीत अशाच प्रकारे व्यायामाचे महत्त्व सांगणारे काहीसे तिरळे योगगुरू बाबा रामदेव गाजले। पोलीस कारवाईत पळाले। विदेशी औषधांविरुद्ध स्वदेशीचा पुकारा करत भाजपच्या सत्तेत नवे दुकान थाटून बसले। परंतु अण्णांना आता प्रकाश झोतात आणून केजरीवालांबाबत प्रश्न विचारला। मद्याला विरोध दर्शवत केजरीवाल यांनी चूक केली तर शिक्षा व्हायला हवी असे अण्णा बोलून गेले। अण्णांचे अगदी बरोबर आहे। काँग्रेसचे लोकच तेव्हा भ्रष्ट होते। आता भाजपची नवी मंडळी सत्तेत आली आहे। महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजपाला फाट्यावर मारून शिवसेना काँग्रेस रॉकॉनसोबत जाऊन सत्तेत बसली। आता लोकसभा निवडणूक आहे। तत्पूर्वी ईडी, इन्कम टॅक्स, CBI, नार्कोटिक्स व ब्युरोद्वारा धाडी घालून भाजपांविरोधात अनेकांवर समन्स बजावले। काहींना जेल दाखवले व काही कंपन्यांवर धाडी पडल्या। अलीकडे इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे निवडणूक चांदा निधी वसुली कांड गाजत आहे। त्यामुळे 16,000 कोटींच्या या बॉन्डमधून 7,000 कोटी भाजपाकडे देणगी म्हणून आल्याचे सांगतात। ज्याच्यावर केंद्रीय यंत्रणांनी धाडी टाकल्या, त्यांच्यावर देणग्या घेऊन प्रकरणे बंद करण्यात आली। तर आता सुप्रीम कोर्टानेच इलेक्ट्रोल बॉन्ड घटनांविरोधी ठरवून कायदाही अवैध ठरवला। तर या महत्त्वाच्या विषयांवर अण्णा हजारेंचं मत काय हे त्यांनी जाहीर करून जनतेच्या ज्ञानात भर घालावी असे काही नतद्रष्ट लोकांना वाटते। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।